श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने. जेथे नाम तेथे राम. नामाशिवाय जो जो विश्वास, तेथे अविश्वासाचे कारण आहे खास. नामाविण मानी सत्य, नाही त्याने जोडला भगवंत. नामाविण मानी जग, त्याचा होऊ देऊ नये विटाळ. नामाची जेथे मस्ती, तेथे रामाची वस्ती. याहून जे जे वाटले सुख, ते तेच दुःखाला कारण. देवळे सभा मंडपे न येत कामा, ज्याने नाही ठेवले हृदयी रामा. राम करून घ्या आपुलासा, तोडा तोडा जन्म मरणाचा फासा. राम एक दाता, त्याचे वाचून नाही कोणी देता. नामाचे अनुसंधान, प्रपंचात सर्वांचे समाधान. जे जे होईल ते तेच समाधानाचेच कारण, रामास व्हावे अर्पण. मोह ममता देहाचा अभिमान, हा संसाराचा पसारा जाण. तेथे ठेवू नये मन, नाही देहाला कष्ट देऊ. अनुसंधान न द्यावे बिघडू. नामात आहे समाधान, हा विश्वास ठेवावा पूर्ण. मी मागतसे एक दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी. नामा परते नका मानू सुख, रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण. याहून नको मज काही, एवढी भीक घालावी सर्वांनी. व्यवहार लौकिक विषयाची आवड, हेच परमार्थाला मुख्य येईल आड. त्यांना सारावे बाजूस, एक भजावे भगवंतास. नाही सत्य मानू जगी काही, रामाचा आसरा घ्यावा हृदयी. जोपर्यंत देहाचा संबंध, तोपर्यंत लौकिकाची चाड. देह जाईल उठाउठी, लौकिक कोठे राहील पाठी. त्याची धरू नये चाड, नाही सोडू भगवंत जाण. पंचाच्या थोड्या सुखासाठी, नाही अंतर देऊ जगजेठी. 4 वेद 6 शास्त्रे, सर्व केल्या स्मृती पारायण. तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर, तोवर तेथ कोठे समाधान. सर्व शास्त्रांचे सार, एक भजावा रघुवीर. नाम ठेवावे लक्ष तेथे पूर्ण, तेणे होईल समाधान. नामाची कास धरावी, देहादिक प्रपंचात न व्हावे उदास. हे सर्व साधे राखता अनुसंधान, आता करण्याचे उरले काही कारण. हे किंचित न आणावे मनी, मनाने व्हावे रामार्पण. सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण, चित्त ठेवावे रामापाशी. ध्यास असावा त्याचा अहर्निशी. देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले, राम ठेविल त्यात समाधान. हेच खरे भक्तीचे लक्षण जाण. गुरुकडून घेतिले नाम, पावन करील जगास. हाच ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास. देहाची स्थिती कायम न राहे निश्चित, ते सांभाळणे आहे जरूर. न विसरता रघुवीर, रामा तुझ्या करिता राहिलो. हा भाव ठेवावा निश्चिती, शक्यतो स्मरावा रघुपती. नामाचा अनुभव. नामाचा अनुभव कोणता? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसरा कशात पाहू नये. म्हणजे नामा वाचून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते, हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले, त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. खंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे.
नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. हाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबही सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्यात, पण त्याच्या वाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्या आवळ्याचे बंधन नाही, अखंड स्मरणच सोवळे आहे. उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्व नामाला आहे. निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते, पण ते पचविण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्वसारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका, त्यातून परमात्मा हात देईल. हरि ओम तत्सत.